काही दिवस शिल्लक राहिले मात्र प्रचार जो आहे तो भाजपकडून जोरदार केला जातो. विविध प्रकारे जे आहे ती पदयात्रा सोलापूर शहरात काढल्या जातात. उद्या पुरवणीची सभा होते. कशा पद्धतीची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे काय सांगा? नाही, सोलापूर शहरामधलं वातावरण भारतीय जनता पक्षमय आहे. लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे. आणि आपण शहराचा जर कानोसा घेतला तर आपल्या लक्षात येईल की समोर ची पॅनल यांचं अस्तित्व अगदी नगण्य आपल्या समोर दिसतंय. उद्या खास करून प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये ताकदीनं सभांचं नियोजन आहे. प्रभागनीय सभा असतील, वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्यानुसार काम होईल. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे. सोलापूरची विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, सोलापूरचा IT पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असलेल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री महोदयांनी घेतली ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते. त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट असेल. आणि सोलापूरची जनता ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व इथे येऊन भविष्यामध्ये 5 वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय देवेंद्रजी बोलतील. सोलापूर शहराच्या ज्या समस्या आहेत, पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या आहे, समस्या अजूनही तशाच आहेत असं जे आहे ते सोलापूरकर सांगतात. नेमक्या सत्तेत आल्यानंतर कशा प्रकारची सुविधा ज्या आहेत आपल्याकडून आपण पाहिलं असेल की सोलापूर शहरातल्या विमानसेवेपासून पाण्याच्या योजनापासून आपण पाहिलं असेल सोलापूर शहरातल्या अगदी रस्त्याचे प्रश्न असतील, सोलापूर शहरातलं स्मार्ट सिटीचं काम असेल, अगदी कुणी विरोधकांनी किती टीका केली तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं काम हे सोलापूरच्या चौकामध्ये दिसतंय, सोलापूरच्या रस्त्यावर आपल्याला दिसतंय. त्यामुळे विरोधकांना विषय नसल्यामुळे काहीतरी विषय घेऊन ते टीका करत असतात. परंतु आज सोलापूर शहर जे कामगारांचं शहर, जे बिडी कामगारांचं, जे यंत्रमा कामगारांचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं त्या शहराला आपण बघितलं अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढताना आपण पाहिली. त्या शहराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणं किंवा विकसित सोलापूर घडवणं या दृष्टीनं सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा खास करून विमानसेवा आपण बघितलं असेल की ज्या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर शहराला जगाशी जोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी केलं हे आपण पाहतो. त्यासोबत सोलापूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. जो उच्च शिक्षित युवक आहे तो आज सोलापूर शहर सोडून पुन्हा मुंबई आणि बेंगलोर ठिकाणी जाऊन काम करतोय. त्या युवकाला पुन्हा आपल्या शहरामध्ये आणण्यासाठी सोलापूर शहरामध्ये MIDC सोबत IT पार्कचा जो संकल्प सन्माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्याला जमीन बघितली, त्याला मान्यता दिली आणि भविष्यामध्ये एक बदललेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. आणि त्या सोलापूरची अपेक्षा सोलापूर शहरवासी करतात त्या पद्धतीचं शहर आपल्याला बघायला मिळेल. भाऊ की आज शिंदे साहेबांची रॅली होणार होती परंतु काही कारणास्तव ती पुढे झालेली आहे, ढकललेली आहे. की मुख्यमंत्री साहेबांची सभेनंतर वातावरण निर्मिती करण्याचा असा काय प्रयत्न आहे असं काय वाटतंय? वातावरण निर्मिती करायची असते ज्या ठिकाणी अस्तित्व आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अस्तित्वाचं शोधायला लागतं त्या ठिकाणी वातावरण निर्मितीचा विषय फार येत नाही. पण मी कोणाला कमी लेखणार नाही. शेवटी विरोधक असतात, जनता ठरवत असते. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की अगदी एकतर्फी लढत आहे. अगदी एखाद्या दुसऱ्या प्रभागामध्ये कुठंतरी चुटूपुटूची लढाई होताना दिसते आपल्याला, तर एकतर्फी लढाई आहे. त्यामुळं कोण कधी आलं त्याचा काही फरक पडत नाही. सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय. सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात. ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेचे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद घेऊन जातील आणि 16 तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल. काँग्रेसने जाहीरनामा तयार केलेला आहे, महाविकास आघाडीचा जाहीरनामा आलेला आहे. त्यांनी परत एकदा आश्वासन पाण्यात असेल आणि 10 वर्ष कुठेतरी
सोलापूर महागात गेल्या अशी टीका खासदार प्रणिती शिंदेंनी केली. काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती. खास करून प्रणितीताईंना आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन, शहरातल्यामध्ये उपस्थिती माझी दिसेल, मी लोकांना भेटेन, हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे. बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल, सत्तेत आला तर पूर्ण कराल. आणि समजा असं घडणारच नाही, अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही, असं घडलं तरी तुम्ही सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होतं. सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा. त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वातावरण आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये, त्यातला एकही कार्यकर्ता आज आपल्यासोबत नाही. याचं आत्मपरीक्षण करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. सुजात आंबेडकर असं म्हणतात की खासदार प्रणिती शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या की त्या भाजपमध्ये येणार आहेत. सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत आहे. सुजात आंबेडकरांचं वक्तव्य तर त्यांनी त्यांच्या कुठल्या माहितीच्या आधारे केले मला माहिती नाही. कदाचित माझ्यापेक्षा त्यांच्याकडे जास्ती माहिती असेल, त्यामुळे ते बोलले असतील. काय शक्यता आहे काय? काय शक्यता वाटते का काय? काय शक्यता वाटते का काय? आता आपण पाहिलेलं आहे, जगात काहीच अशक्य नाही, पण इथं तशी परिस्थिती दिसत नाही.